माध्यमातून तुम्हाला ते साहित्य वितरित केलं जाईल. कारण आज तुमची नोंदणी होईल, त्याच्यानंतर साहित्य तयार व्हायला आपल्याला कमीत कमी 2 महिने त्या ठिकाणी लागतात. आणि हे सगळं करण्यामागे भारत सरकार, आपल्या मोदी सरकारचा खूप मोठा सहयोग आपल्याला या ठिकाणी मिळतोय. आपण सगळ्यांनी बघितलं की पेहलगाममध्ये काय झालं. लोक सुट्ट्यांचे फिरायला त्या ठिकाणी गेले आणि लोकांना विचारून तुम्ही कोणत्या धर्माचे हे बघून माणसांची, बायकांना हात लावला नाही, घरातल्या कर्त्या पुरुषाची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. आज आपण 27 लोक त्या ठिकाणी गमावले. पण मोदी थांबणाऱ्यातले नाही. 56 इंची सीना असाच नाहीये. भारताचं प्रतिनिधित्व करणारा माणूस आज आपल्या सगळ्यांना ज्यांनी ताटमानेने उभं राहायला शिकवलं, ते आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ऐलान केलं होतं की मी एकेकाचा बदला या ठिकाणी नक्की घेईल. जे निरपराध लोक होते त्यांची हत्या करण्याचं पाप जे पाकिस्तानने त्या माध्यमातून केलं आणि त्याचा त्यांनी आपण बघितलं काल ज्या पद्धतीने मिशन त्यांनी केलं आणि त्यांचे सगळे तळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्यांनी बदला त्या ठिकाणी आपल्या माता भगिनीचा घेतला. ज्या बायकांचं कुंकू पुसलं होतं म्हणून त्या मिशनला नाव काय दिलं, सिंदूर. सिंदूर म्हणजे कुंकू. कारण तुमचं माझं सौभाग्याचं लक्षण असतं, आपण कपाळावर कुंकू लावून फिरतो. आणि ज्या ज्या महिलेचा कुंकू त्यांनी पुसण्याचं काम केलं त्यांचं त्या ठिकाणी जाऊन बदला घेण्याचं काम आपल्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलं. म्हणून मला असं वाटतं की असा कणखर नेता आज आपल्याला लाभलाय. नुसतंच देशाचं संरक्षण करतायत का, तर नाही, आमच्या माता भगिनीची पण काळजी त्या माध्यमातून करतायत. मामाने तर लाडक्या बहिणींना खूप देऊन टाकलं, दिलं